आता लवकरच सगळ्यांकडे आखाड पार्टी सुरू होईल. त्यासाठी आज आपण मस्त झणझणीत चिकन खरडा कसा बनवायचा ते बघणार आहोत, तेही काही खास टिप्ससोबत, अगदी सोप्या पद्धतीने. हॉटेलमध्ये मिळतो ना अगदी तसा, कदाचित त्यापेक्षाही मस्त. पहिल्यांदा जरी करणार असाल तरीही अजिबात चुकणार नाही. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे 1/2 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यात मीठ आणि हळद घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिटसाठी बाजूला झाकून ठेवायचं. चिकन मॅरिनेट होईपर्यंत दुसरीकडे आपण वाटणाची तयारी करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 8 ते 10 हिरवी मिरची. मी इथे कमी घेतलेल्या दिसत आहेत, पण नंतर मी अजून 5-6 मिरची वाढवली होती. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता. 12 ते 15 लसूण पाकळ्या. मी हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या जवळपास सेम घेतल्यात, म्हणजे जेवढी हिरवी मिरची तेवढ्याच लसूण पाकळ्या. 2 इंच एवढं आलं, कोथिंबीर आणि थोडंसं ओल्या खोबऱ्याचे तुकडे, साधारण पाव वाटी असेल. ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं घेऊ शकता, पण ओल्या खोबऱ्याने चव एक स्टेप जास्तच वाढते, त्यामुळे शक्य असेल तर ओलं खोबरंच वापरा. तुम्ही त्यामध्ये पुदिन्याची 7-8 पानं पण घालू शकता. आता हे सगळं म्हणजे कोथिंबीर पुदिना सोडून बाकी सगळं एका कढईमध्ये 1 चमचा तेलामध्ये परतून घ्यायचं. साधारण 3 ते 4 मिनिट बारीक किंवा मीडियम गॅसवर हलकं तांबूस रंग येईपर्यंत हे परतून घ्यायचं. नंतर हे परतून घेतलेलं मटेरियल मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घ्यायचं. नंतर त्याच कढईमध्ये 1 तेलाची पळी तेल घ्यायचं. त्यात 1 छोटा कांदा बारीक चिरून परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यावर त्यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं. छान हलवून घ्यायचं. गॅस बारीक करायचा आणि कढईवर 1 ताटली ठेवून त्यावर पाणी ठेवायचं. ताटलीत पाणी ठेवल्यामुळे कढईमधलं चिकन करपत नाही आणि त्याला छान त्याचं पाणी सुटतं. प्रत्येक 6-7 मिनिट नंतर मध्ये मध्ये एकदा हलवून घ्यायचं. आपल्याला हे चिकन 80 ते 85% शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजल्यावर त्यात आपण वाटलेलं वाटण घालून मिक्स करून घ्यायचं. बारीक गॅसवर 1 झाकण ठेवून शिजायला ठेवायचं, म्हणजे त्यात मिरचीचा फ्लेवर छान मिक्स होतो. मिरचीचं वाटण घातल्यावर झाकण ठेवताना त्यात पाणी घालायचं नाही. आपल्याला हे छान सुक्कं बनवून घ्यायचं आहे. यातल्या पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ठरवू शकता. खूप कोरडं वाटत असेल तर अगदी छोटा कपभर गरम पाणी घालायचं आणि 1 वाफ काढून घ्यायची. आपला मस्त चमचमीत ठेचा खाण्यासाठी तयार आहे. हा तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.